नमस्कार, कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड येथे कंत्राटदारांना पर्यावरणाचे नियम पाळले नाहीत म्हणून पालिका अधिकाऱ्यांना बेभान शिवीगाळ मारहाण करण्याची धमकी देत मोठा गोंधळ घातला। यावेळी एका भूमिपुत्र अधिकाऱ्याला देखील शिवीगाळ आणि मारहाण करून उठाबशा काढायची धमकी दिली होती। या प्रकरणामुळे स्थानिक भूमिपुत्र कंत्राटदारांनी नवी मुंबई मनसेची ही दादागिरी मोडून काढत त्यांना चांगलाच इंगा दाखवलाय। भूमिपुत्र कंत्राटदारांनी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात धडक देत जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी काल रुबाब दाखवणारे शहराध्यक्ष आज थेट माफी मागू लागले। काल कुठल्याही आगरी कोळी बांधवांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। नंबर 1, कॉन्ट्रॅक्टरचा भ्रष्टाचार जो संपूर्ण नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्यावर प्रकाश टाकणं हाच विषय होता। तरी सुद्धा जर तुम्ही इथे आलेल्या सगळ्या आगरी कोळी बांधवाला जर असं वाटत असेल की त्या भावना दुखावल्या तर मनापासून तुमची माफी मागतो आणि मनापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो। नेहमी एखाद्या कामात काहीतरी खोट काढून त्या बदल्यात नोट मागत असल्याचा आरोप या स्वयंघोषित नेत्यांवर सर्व कंत्राटदारांनी केलाय। यासोबतच पालिकेचे अधिकारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात संतप्त झाले असून मनपा आयुक्त आणि शहर अभियंता या स्वयंघोषित नेत्याची तक्रार थेट राज ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही वेळ सर्व अभियंत्यांनी एकत्र येत अशा मुजोर राजकीय नेत्याविरोधात आवाज उठवण्याची असून यापुढे यांना कोणीही उभा करू नये असं आवाहन सर्व भूमिपुत्र कंत्राटदारांनी केलंय। कामगारांच्या पाठीमागे कामगार संघटना पूर्णपणे ताकदीने उभं राहणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।